हॅलो, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर या व्हिडिओमध्ये जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे वेस्टर्न साडीज. तर मी इंडियन साडीज एक दोन वेळा दाखवलेले आहेत आणि सगळ्यांना तर माहिती आहे लग्नाच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही व्लॉगिंग चॅनल बघितलं असेल तिथे मी साडी कलेक्शन टाकलं आहे. मग माझ्या लग्नाचे कोणते कोणते सगळे साड्या होत्या, ती कुठून बाय केले ते सगळं टाकलेलं आहे. वेस्टर्न साड्यांमध्ये मी मॅक्सिमम सगळे ना सुकी एथनिकवाले आहेत, म्हणजे ते मला इंस्टाग्राममध्ये कोलॅब म्हणून मिळालं होतं. बट हा कोलॅब व्हिडिओ नाही आहे, हे जेन्युइन माझा फीडबॅक असणार आहे. माझी रिसेप्शनची साडी मी कधी दाखवली नाही आहे, तीसुद्धा मी दाखवणार आहे. सो जेवढे पण माझ्याकडे वेस्टर्न वेअर आहे, पार्टी वेअर साडीज, ते सगळे आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून अँड लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. साड्या सगळ्याशा तिथे ठेवल्या आहेत, मला सारखं जाऊन यावं लागणार आहे. ओके, एनिवेज, तर सर्वात पहिले आहे माझ्या इंस्टाग्रामवाली ही साडी. मी इथे सगळे फोटोज पॉपअप करेन. आणि तर ही साडी माझी खूप फेवरेट आहे. त्याचं ब्लाऊज मी शिवलं नाही बिकॉज माझी ना हळदीची साडी होती, त्याच्यावरती खूप वर्कवालं असं ब्लाऊज आहे. सो मी ह्याच्यावरती तेच घालते, पण ह्याचं ब्लाऊज पण छान आहे. या साडीची प्राईस वगैरे ना मला एक्झॅक्टली माहिती नाही बिकॉज मला हे कोलॅबमध्ये मिळालेलं. बट सगळ्या सुकी एथनिकच्या साड्या ना इट इज अराउंड 1599 वगैरे ही याची आहे. सो येस, ही अशी साडी आहे, टिश्यू सिल्क जसं म्हणतात. क्वालिटी वाईज आय लाईक्ड इट. या साडीमध्ये मला काहीही असं बोलतात ना अनकम्फर्टेबल नाही वाटत, एकदम लाईट वेट आहे. आणि हा कलर खूप भारी वाटतो, म्हणजे हा ना मी असं पूजा वगैरेला पण घालू शकते आणि पार्टीवेअरला पण घालू शकते. आणि ह्याचा कलर एकदम छान आहे, असा टोमॅटो ब्राईट रेड पण नाही आहे आणि एकदम डार्क असा मरून रेड पण नाही आहे. सो मला एकदम परफेक्ट वाटतो. अख्ख्या साडीवरती हे आहे असे बीड्स, हे मध्ये असा धागा निघाला बट सगळे असे बीड्स आहेत. खूप छान साडी आहे ही. आणि मला ना असे थोडेसे ट्रान्सपरंट असलेली साडी आवडते, छान वाटतं. सो येस, ही होती पहिली साडी. तर मी आता सुकी एथनिक स्टार्ट केलंच आहे, तर मी आधी सगळ्या त्या सुकी एथनिकच्याच दाखवेन. ते इंस्टाग्राम पेज आहे, मी सगळे डिटेल्स साडीचे डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल, सो तुम्ही ते चेक करू शकतात. ही साडी मी तिच्याकडनं बाय करून घेतलेली आहे, हा कोलॅब नाही आहे. तर मला ही साडी ना अशी ब्लू कलर, पावडर ब्लू कलर माझ्याकडे नव्हता आणि ह्याच्यावरती ना येलो कलरचं ब्रोकेड ब्लाऊज आहे जे खूप प्रिटी आहे. आता ते इथे कुठे सापडत नाही आणि आय डोंट नो, मे बी मी मम्मीकडे ठेवलं असेल, ते मला शिवायचं आहे ते ब्लाऊज म्हणून. बट ही अशी साडी आहे, एकदम लाईट वेट आहे. प्लस ह्याची बॉर्डर एकदम सटल आहे आणि ही पण अशी ट्रान्सपरंटच आहे. थोडंसं शिमरी हे आहे, इफेक्ट आहे या साडीला. बट ही साडी जर मी त्या येल्लो ब्लाऊजवरती घातली, मी ना ही आता सध्यासाठी तरी ह्याच्यावरती वेअर करायचा विचार करत होती. माझ्याकडे हे गोल्डन ब्लाऊज आहे वामस स्टोअरमधून, जे ना कोरम मॉल आणि ऑनलाईन पण आहेत त्याचे स्टोर्स. वामस ब्लाउजेस, त्यांचे ब्लाउजेसचे फिटिंग्स वगैरे खूप सही असतात. सो मी लग्नामध्ये हे सगळे घेतलेले. तर ही अशी साडी आहे, ही पण अशी थोडीशी ट्रान्सपरंट अशी आहे आणि ती टिश्यू सिल्क आहे. सो ती ना थोडी मॅनेज करायला डिफिकल्ट नाही आहे, बट थोडी अशी फुगते. बट ही एकदम अशी स्लिम, एकदम स्लीक वाटेल. सो येस, ही ती एक साडी आहे, ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे, काही कुठे मनी बिनी निघालेले नाही आहेत. नेक्स्ट आहे ही व्हाईट साडी, ज्याच्यावरती हे असं ब्लाऊज आहे पिंक, बट हा थोडा निऑनिश पिंक आहे. सो मी ह्याचं ब्लाऊज शिवलं नाही. मी माझं जे टी शर्ट आहे असा टँक टॉप पिंक कलरचं, तेच मी वेअर करते. ह्याच्यावरती असे कमळ आहेत, सो मी ह्याचं ब्लाऊज नाही शिवलं. साडीमध्ये ना साडी इज गुड, टिश्यू सिल्क आहे, बट ना थोडीशी ना ब्राईट साडी पाहिजे होती, म्हणजे थोडीशी ना कलर असा ग्रेश व्हाईट बोलतो ना तसं आहे. सो मला ही एवढी म्हणजे प्रिटी साडी आहे, घातल्यावरती खूप छान वाटतं. ह्याच्यावरती असं फुल मोती वर्क वगैरे आहे, हे दिसतं तुम्हाला, पण ते फ्रेश नाही वाटत आहे फॉर सम रिझन. मला आय डोंट नो, म्हणजे सगळं छान आहे, सगळं क्वालिटी छान आहे. हे वर्क पण खूप प्रिटी वाटतं आहे, हे बघा. बट हा जो व्हाईट कलर आहे ना, ही जी साडीचा बेस कलर, तो थोडा फ्रेश नाही वाटत आहे, त्याच्यामुळे मग मला थोडंसं हे झालं. बट ठीक आहे, वेअर करायला काही हरकत नाही. जर तुम्हाला असं हवं असेल काहीतरी ऑफिसमध्ये वगैरे घालायला, अशी एकदम डिसेंट साडी जी वर्कवाली पण आहे, मोती मोती अख्खा आहे इथे आणि प्लेन पण आहे, तर मग दिस इज अ गुड ऑप्शन. बट कलर वाईज मला एवढी नाही आवडली. नंतर आहे ही लास्ट साडी फ्रॉम सुकी एथनिक. ही मला खूप आवडली. ही पण पार्टीवेअर आहे, ही पण साधारण टिश्यू सिल्क आहे. मटेरियल इज
व्हेरी नाईस. क्वालिटी पण खूप छान आहे. ह्याच्या बॉर्डरसाठी मी घेतली होती. आणि सी तुम्हीच बघा, असं मोर आहे आणि क्वालिटी खूप छान आहे, मला खूप आवडली. सो ही अशी बसते. आणि ह्याच्यावरती पण हा कलर मला हवा होता डार्क. माझे खूप सारी आता झालेले असे लाईट कलर वगैरे, सो मला असा कलर वाईन कलर टाईप हवा होता. ह्याला पण असं ना बोलतात ना धूपछाव टाईप मटेरियल आहे, असं वेगळा वेगळा कलर दिसतो आणि शायनी मटेरियल आहे. सो सी, जे साडी मी वेअर केले त्याचेच फोटोज इथे पॉपअप होतील. जे मी साडी वेअर नाही केली अजून त्याचे नाही होणार. मला एक खूप आवडते साडी ही, माझ्या मम्मीला पण रादर खूप आवडली. ह्याच्यासोबतचं ब्लाऊज पीस ना असंच आहे. ही बॉर्डर आहे आणि नॉर्मल मटेरियल आहे सिल्कचं. तो ब्लाऊज पीस आता माझ्याकडे नाही आहे, मे बी तो पण मम्मीकडेच असेल शिवायला, बिकॉज मला ही साडी खूप आवडली. आणि ह्याची पण प्राइजेस अराउंड 1600 असं काहीतरी आहे. तुम्ही तिला DM करू शकतात ही कितीला वगैरे आहे, किंवा तिच्या ना सगळ्या फोटोच्या खाली प्राइजेस लिहिलेले आहे, तुम्ही ते पण चेक करू शकतात. किंवा मग मी जिकडे ही वेअर केले त्याच्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला दिसेल. सो या, ही होती लास्ट साडी फ्रॉम सुकी एथनिक. ही फेवरेट. माझ्याकडे ना एकही बांधणी नव्हती आणि ही आहे फ्रॉम इंस्टाग्राम स्टोर 6 yards. ही पण मला कोलॅब म्हणून मिळाली होती. आणि ही ना अशी आहे, ह्याची क्वालिटी आणि ह्याचं मटेरियल, ओ माय गॉड, खूप जास्त छान आहे. ही मला ना, हे माझं फर्स्ट कोलॅब होतं खूप 7 months अगोदर आणि मला खूप आवडलेली. पदराला ना हे असे मणी आहे, मणी नाही म्हणता येणार, हे असं आहे जे अजून नाही पडलं आणि याचा असा आवाज येतो. फक्त पदराला आहे, म्हणजे इथून खालपर्यंत. बाकी फुल साडी अशी प्लेन आहे. बट ह्याचं मटेरियल आणि ही इतकी लाईट वेट आहे, घातल्यानंतर पण इतकी सुंदर दिसते ही साडी. मला खूप आवडली. आय एम वेटिंग की असं कधी काहीतरी येतं आहे की जिकडे मी ही साडी नेसेन, बिकॉज मलाही नवरात्रीत नेसायची होती बट मी सॅडली कुठे गेली नाही. सो ही आहे. आणि हा कलर पण खूप प्रिटी दिसतो. या सगळ्या साड्या ज्या मी इथे ओपन करून ठेवल्या आहेत त्या सगळ्या मला घडी करायच्या आहेत परत. सो ओशट, एकदम मस्त सिल्की साडी आहे. फक्त ह्याचं जरा मला ह्याची प्राईस माहिती नव्हती. खूप लोक मला विचारत होते, बट जेव्हा मी त्या इंस्टाग्राम पेजला मेसेज केला की कितीची साडी आहे, ते मला बोलले 6000. अँड आय वॉज लाईक की बाप रे, 6000ची साडी मी घेतली नसती. बट प्राईसच्या हिशोबाने क्वालिटी झलकते. म्हणजे या साडीची क्वालिटी खूप छान आहे. लाईक मटेरियल इज टॉप नॉच. सो मी त्याचं पण पेज डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. सो अशी साडी आहे. खूप आवडली मला ही बांधणी साडी. मी जर कधी ह्याची साडी जास्त नाही घातली तर मी ह्याचा अनारकली तर नक्कीच स्टिच करेन. त्याच्यानंतर येतं माझं सगळ्यांचं फेवरेट ब्लाऊज, जो माझा हळदीचा आउटफिट आहे, जे मी माझ्या त्या फर्स्ट रेड साडी दाखवलेली त्याच्यावरती पण मी हेच घालते. सो हे ना असं रेडिश पिंक असा ब्लाऊज आहे. सी, स्वीट हार्ट नेक आहे आणि असं बॅकला आहे. छान आहे आणि ह्याची क्वालिटी खूप छान आहे. एकही मनी अजून पडलेला नाही आहे. हा ब्लाऊज मी लिटरली या ब्लाऊजसाठी हा साडी बाय केली होती. ही साडी दिस इज फ्रॉम स्टोर, आय थिंक स्टोअरचं नाव ना सजनी किंवा मयुरी या दोघांमधून कुठलं तरी आहे. सजनी स्टोर आहे, राईट. तर NKT कॉलेजच्या इथे ना बाजूला ठाण्याला 2 स्टोर आहेत मोठे. तर एक आहे जे फक्त साडी मिळते आणि एक आहे जिकडे साडी प्लस असे लेहंगे आणि रेडीमेड साडीज वगैरे मिळतात. तर माझ्या हळदीच्या लुकसाठी मला पिंक हवं होतं. तर हे डार्क पिंक आहे. ह्याच्यामध्ये मे बी तुम्हाला रेडिश दिसत असेल, बट हे डार्क पिंक आहे कारण हळदीवरती मला कॉन्ट्रास्ट हवं होतं. आणि हे असं होतं ना की ह्याला हळदीचा रंग राहिला नसता, बिकॉज मी हळद लावलीच नव्हती. मी असं 1 चमचा हळद, बाकी सगळं मुलतानी माती, चंदन हे सगळं लावलेलं. सो मला माहिती होतं डाग राहणार नाही आहे. तर ही असा हा ब्लाऊज आहे, पॅडेड आहे हा. आणि ह्याच्यावरची साडी तर ही रेडी टू वेअर साडी आहे. ह्याच्याकडे ना माझा फुल पिक नाही आहे, तर हे असं बांधलेलं आहे, ते शिवलेलं आहे, जो हा पदरवाला साईड आहे असा. आणि ही अशी साडी आहे आणि हा मागे पदर आहे. आणि जे हे ना असं स्कर्ट लेहंग्या टाईप आहे. तर हे असं लेहंग्यासारखं आहे आणि मग हे असं गोल फिरून आपल्याला अशी घ्यायची आहे. सॉरी, मी खूप वियर्डली दाखवते. आणि तिकडे तो ब्लाऊज. तर ही मला साडी पडली 9000ला टोटल. अँड आय वॉज लाईक की ठीक आहे. मी बाकी गोष्टीमध्ये माझं ॲक्च्युली लग्नाच्या साडीपेक्षा विधीच्या साडीपेक्षा माझी हळदीची साडी महाग होती. सो हे टोटल मी ॲक्च्युली त्या ब्लाऊजसाठी घेतलं. आणि आय वॉज लाईक की माझ्या एका फ्रेंडचं लग्न होतं, सो तो जैन होता आणि त्यांच्या लग्नामध्ये असे सगळे कपडे घालतात. सो मी विचार केला की त्याच्या पण लग्नात हे होऊन जाईल. तो बेस्ट फ्रेंड आहे माझा. सो ठीक आहे.
तर मग मला ते ब्लाऊज पण हवं होतं, असं बोलतात ना मल्टीपर्पज ब्लाऊज आहे, तर मग मी घेऊन टाकलं. आणि लास्ट आहे ही हेवी सोचची माझी रिसेप्शनची साडी. हा सोच मी हे ना विवियाना मॉलमधून घेतलेलं, ठाण्याच्या विवियाना मॉलमधून. तर ही साडी मी ओपन नाही करणार आहे बिकॉज इट इज व्हेरी डिफिकल्ट परत ह्याला घडी करून ठेवणं. तर ह्याच्यावरती ना ही प्रॉपर टिश्यू सिल्क आहे. ही 18,000ची साडी आहे आणि ह्याचं मनी वगैरे ह्याचं वर्क ना खूप छान आहे, अजून निघालेलं नाही आहे. म्हणजे मी तेव्हा जेव्हा वापरलेली तेव्हा नाही निघालं, त्याच्यानंतर मी एकदा पण नाही वापरली. छान अशी डिझाईन आहे फुल साडीला, आणि फुल साडीला हे असं लुक आहे. हे जे मध्ये दिसतं ना ती अख्खी साडी भरलेली आहे. एकदम लाईट कलरच हवा होता बिकॉज मला कॉन्ट्रास्ट करायचं होतं आणि मला असं हवं होतं की मी जे परत कोणाच्या तरी लग्नात वेअर करू शकेन. आणि ही साडी मी घालू शकते, असं नाही आहे की मी नाही घालू शकत लेहंगापेक्षा, आणि जास्त जागा पण नाही घेत. मेन म्हणजे ब्लाऊजवरनं तुम्हाला आयडिया येईल की ॲक्च्युअल ब्लाऊज साडी कशी आहे. सो सी, हे असं बॉर्डरला आहे जे हाताला आहे. मी हे असं ब्लाऊज शिवायला दिलेलं. ह्याच्याने ना मला तो ऐश्वर्या रॉयचा आउटफिटची आठवण येते, ते चांद चुपा बादल में. आणि हे मागे पण अशी डिझाईन आहे. माझा टेलर एक खूप छान ब्लाउजेस शिवतो. सो हे असं ब्लाऊज होतं. खूप छान साडी आहे आणि मी असं मस्त खाली सगळे ठेवलेले आहेत. सो ओके, दॅट वॉज ऑल. हे सगळे होते माझे पार्टी वेअर साडीज. आणि अजून काही असं कलेक्शन नाही आहे. बाकी माझे इंडियन वेअर्स आहेत, हेच होते जे पण माझ्याकडे असे फॅशनेबल साडीज आहेत. सो या, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. डू लेट मी नो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. अँड सी यू इन अनदर व्हिडिओ. बाय बाय.